चंद्र, पण त्या चंद्रावरती मात्र डाग पडलं. पडला की कोणी ते पाडलं. अरे शेखर, ते जाऊ दे, तू आधी बस. शेखर साठी छान चहा घेऊन चहा गरम. शेखर, मला सांग, इतक्या थंडीमध्ये कुठे राहतोस तू? मी जगाच्या पाठीवरती कुठे, जिकडे वाट मिळेल तिकडे जायचं. आणि कुठे जर जागा मिळाली नाही तर मिळेल तिथं कुत्र्यासारखं लावारिसाचं जीवन जगायचं. कसं आहे तरी कोण या जगात? अरे मी जगेन तरी कुणासाठी? असाच कुठंतरी भटकत असतो, अगदी एखाद्या बेवारसा सारखा. शेखर, अरे हे सुद्धा घर तुझंच आहे, तू इथे कधीही येऊ शकतो. मी तुमच्या घरामध्ये येणार नाही. हा, दादा तुमच्या घरामध्ये ना दोन भूतर आता भूतर. हे दादा, ते मला मारून टाकते. नाही दादा मला बसायला म्हणते. आणि इथं कुठलेही भूत राहत नाही, इथे ना सगळे माणसे राहतात. घाबरू रजनी, कमी चहा झाला की नाही? दे आधी शेखरला. शेखर चहा दे. शेखर, अरे चहा कसा पित नसतो माझ्याकडे. मी जिंकलो. तू हरलास. मी जिंकलो. बरं बाबा, दादा तू जिंकलास आणि हे हरले. ते वरवरच झालं, पण प्रत्यक्ष मात्र कोण जिंकत आहे? अरे हा जगात स्वार्थाने बरबटलेला आहे. अरे या जगात प्रत्येक लोक स्वतःच्या स्वार्थासाठी जगतोय. या दुनियेमध्ये सारी नाती नकली आहेत. कुणी कुणाचं नाही, बहीण भावाची नाही, सासू सुनेचं नाही, बाप मुलाचं नाही, आई मुलीची नाही. प्रत्येक नातं मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी जपलं जात आहे. स्वार्थाला बरबटलेला आहे हा सारा समाज. अशा समाजामध्ये मला राहायचं काय? बघा तुला तरी मारता बघा. असं का बडबड करत असतो? ज्याच्या मनावर कुठला तरी परिणाम झालेला असतो. मला पण तसंच वाटतं. हो ना? त्याशिवाय एवढं तत्वज्ञानी कुणी बोलूच शकत नाही. रजनी, काय झालं असेल तर त्याच्या जीवनात? मला माहित नाही, पण झालंच असेल काहीतरी. बरं ते जाऊ द्या. आपल्या रिसॉर्टचं बांधकाम कुठपर्यंत पोहोचलं? अगं बरी आठवण काढलीस. आपल्या रिसॉर्टचं बांधकाम ना कालच पूर्ण झालं आणि आता शुभ मुहूर्त बघून तुझ्या हस्ते उद्घाटन करायचं ठरवलं. पण माझ्या हस्ते कशाला? आत्या आहेत ना, आणि मी काही एवढी मोठी नाही. अगं वेळाबाई, तर लहान मोठ्याचा प्रश्न येतोच कुठून? बस माझं डिसिजन फायनल आहे. आपल्या रिसॉर्टचं उद्घाटन होईल ते तुझ्याच शुभ हस्ते. आता पण वगैरे काय? बरं आम्ही करू तुमची इच्छा पूर्ण. तर मग सर लागू तयारीला. चला. हॅलो, बोला. काय? व्हॉट? कसं काय घडलं? हो नो. काय झालं? कुणाचा फोन होता? आपल्या रिसॉर्ट वरील मॅनेजरचा. काय म्हणाले ते? रजनी, आपण बरबाद झालो. अहो, पण असं झालं तरी काय? रजनी, अगं मोठ्या कष्टानं उभारलेला आपला रिसॉर्ट जळून खाक झाला. रजनी, अगं ज्याच्या भरोश्यावर
आयुष्यावर आपण सुखाचे स्वप्न पाहत होतो तो सिंहासनच गळून पडला रजनी. आता आपण कसं जगायचं? बँकेतून कर्ज घेतलं ते कसं फेडायचं? रजनी मी हरलोय का? रजनी मी हरलोय.